नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे SP व्लॉग्स. तर आजचा दिवस आहे खूप खास, कारण आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस. आणि त्याहून खास म्हणजे आम्ही महाराष्ट्रातून निघलोय थेट गुजरातला. 2 राज्यांना जोडणारा हा प्रवास. आणि त्यापेक्षाही खास, माझ्या भावाच्या लग्नासाठी आज आम्ही महाराष्ट्रातून निघलोय थेट गुजरातला. तर आता आम्ही थोड्याच वेळात जाणार आहोत दादर स्टेशनला. तर आता हा कशा प्रकारचा व्लॉग होते, कारण का खूप महिन्यानंतर मी हा व्लॉग बनवतोय. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्लॉग माझा आवडेल आणि तुम्ही हा व्लॉग कुठेही स्किप करणार नाही, शेवटपर्यंत बघाल. तर चला जाऊया आणि सुरुवात करूया आजच्या या सुंदर व्लॉगला. फायनली अशा प्रकारे आम्ही आता ट्रेनमध्ये आलेलो आहोत. मी बघू शकता आमची मंडळी या ठिकाणी. हा तासाचा प्रवास करून आम्ही पोचलेलो आहोत दादरवरून आनंद जंक्शन इथे. हे गुजरातमध्ये आहे. खूप काय होतं त्याला, थकलेली भागलेली आमची झोपलेली मंडळी आता उतरलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी आहे आमचा नवरदेव. तर आहे आनंद जंक्शन. तर आता इथून पुढे काय गावाचं नाव काय आहे? भाला सिनोरला या गावामध्ये आम्हाला जायचं आहे. तर त्याच्यासाठी इथून आम्हाला काय जायला काय आहे, क्रुझरची सुविधा आहे किंवा जे काय असेल ते आता वाहन, त्याच्यातून आम्ही जाणार आहोत. तर चला इथून पुढचा प्रवास आता मात्र सुरू करूया. आता निदर्शनास असं आलेलं आहे की आपल्यापेक्षा इकडं तापमान खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळं आमचं एकदम काय घामाचे महापूर आमच्यावरती लोटलेले आहेत. हे आमची सगळी फॅमिली. तर आजचा हा प्रवास जर पाहायला गेला तर 2 राज्यांना जोडणारा प्रवास, त्यापेक्षाही 2 कुटुंब, 2 संस्कृती आणि त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं तर 2 मनांना कायमचा जोडणारा हा आजचा प्रवास, महाराष्ट्र ते गुजरात असा हा लग्नाचा जो काही आयोजन आहे तो आमच्या भावांनी खूप लांबच जरा रचला, त्याच्यात काही शंका नाही. तर बघूया हा लग्नाचा ब्लॉग कसा होतोय ते तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. हा माझ्या मागचा आनंद जंक्शनचा हा सीन तुम्ही पाहताय. जमलं तर ती 36 वस्ती तरी आता बघतो काय छत्रीचा आपण तो 12 गेला बताव. स्टेशनवरून थेट आम्ही निघलो होतो जायला हॉटेलला, पण ऑलरेडी आता बघायला गेलं तर उशीर खूप झाला आहे. त्याच्यामुळं डायरेक्ट आलो आहे जेवायला. अल हबीबी रेस्टॉरंटचं नाव आहे. काय आहे, गुजरातमध्ये येऊन, आणि आज आहे तसा पण संडेला येऊन गुजरातमध्ये असं समजलं की तिथं व्हेजच भेटते. संडेला येऊन जर व्हेज खाला तर आपली काय इज्जत राहील ना. म्हणून नॉनव्हेज खावासाठी आम्ही स्पेशल आलेलो होता. बघू शकता तुम्ही, जय भाई हसतोय. आता उद्या पूर्ण लग्नाची जी काय असेल तयारी, ज्या काही विधी असतील त्या उद्या सुरू होतील. आता इथून जेवलो की आम्ही सरळ जाऊ डायरेक्ट हॉटेलवरती. तर अशा प्रकारे आज आम्ही इकडे आमच्या राहण्याची व्यवस्था झालेली आहे. हा रूम तुम्ही बघू शकता.
अशा प्रकारे आहे. म्हणजे चांगला आहे. इथं खूप जास्त प्रमाणात गरमी आहे, खूप जास्त, खूप म्हणजे एकदम हेवी लेवलमध्ये गरमी आहे. बरं आहे जरा AC BC आहे. तर चला आता भेटू मॉर्निंगला. इकडं बघा, यांचं तोंड बघा, एक नंबर. चला भेटू सकाळी, मॉर्निंग. गुड नाईट, सी यू टुमारो. तर नमस्कार मंडळी, आजचा दिवस आहे दुसरा. आम्ही आलेलो आहोत महाराष्ट्रातून थेट गुजरातला याच्यासाठी की आज आमच्या भावाचं लग्न आहे. पण गुजरातमध्ये आलो तरी महाराष्ट्राची संस्कृती मात्र विसरून चालणार नाही. तर आज इथं आम्ही एक छोटासा हल्दीचा प्रोग्राम करणार आहोत. तर तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा मी करतो. या ठिकाणी आमची सगळी मंडळी आहे. कोणाची आज हळद आहे? काय रे बाबा, झाली का रे? तर चला हळद लावूया आता, एन्जॉय करा. हळद लावी त्या ग सवत्या माल्यानं, एरा दिला ग गावच्या देवाला. आली व मंदाबाई राजाची माऊली, मंदाली हळद लावा राजा बालाचे. बाला जगदीश, रसिकाच्या लग्नात गाणं गावलेस, आता माझ्या राजाच्या हल्दीला गाणं गाव. आमचे राजाचे हल्दीला, आज 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 आमचे राजाचे हल्दीला. या करवल्या नटून थटून लागल्या नाचायला, या करवल्या नटून थटून लागल्या नाचायला. बोलीच्या वेण्या मालुशी पुऱ्या साऱ्या नेसूनशी, नाचाला आईला पोरी नटून पेटूनशी. आपुलीच्या येण्या मालुशी पुऱ्या साऱ्या नेसूनशी, नाचाला आईला पोरी नटून पेटूनशी. नमो आज आमचे राजाचे हल्दीला, आज आमचे राजाचे हल्दीला. या गोकाकीशी नटून पेटून लागल्या नाचायला, या गोकाकीशी नटून पेटून लागल्या नाचायला. चला आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडं. मागे ही सगळी आमची मंडळी. शॉर्ट बट स्वीट असा आजचा आमचा कार्यक्रम. फायनली पोचलेलो आहोत आता त्या मंदिराजवळ जिथे आजचा हा लग्न सोहळा पार पडणार आहे. हा त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहताय. ऑलरेडी हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे, पण काही हरकत नाही मित्रांनो. असे क्षण आयुष्यामध्ये एकदाच येतात आणि ते आपण अनुभवायला पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. आता आम्ही त्या मंदिरामध्ये पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं हे मंदिर, शिवशंकराचं हे मंदिर आपण पाहत आहे. आणि या ठिकाणी आजचा हा विवाह सोहळा पार पडणार आहे. बाहेर आपण बघू शकता, बाहेर खूप गरम आहे पण काय हरकत नाही. इथे आज आमची सगळी मंडळी जमलेली आहे या विवाह सोहळ्यासाठी. आय होप की तुम्हाला हा विवाह सोहळा आवडेल, कारण की आम्ही महाराष्ट्रामधून थेट गुजरातला आलेलो आहोत या विवाह सोहळ्यासाठी. जमुखा
मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळो मुरुडम विनायकमहं चिंतामणि तेवरम लेण्याद्रे गिरिजात्मदा सुवर्णम विघ्नेश्वरम ओझरम ग्रामो रांजण संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महा टाल्या वाजवा टाल्या. अशा प्रकारे आजचा हा लग्न सोहळा इथे पार पडलेला आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये एक मेंबरची ही वाढ झालेली आहे. तर हा लग्न सोहळा महाराष्ट्रातून थेट गुजरातला आलो होतो. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तुम्हाला कसं वाटलं? ऑल गुड. मस्त.